ओम नमो रामा ओम नमो रामा नमो रामा नमो रामा नमो रामा नमस्कार. मी अलकनंद दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 10. ऋषभृंग आणि शांता यांचा विवाह. राजाने आज्ञा केली तेव्हा सुमंत्र म्हणाला, महाराज, रोमपाद राजाच्या मंत्र्यांनी ऋषभृंगाला तेथे कसे आणि कोणत्या उपायाने आणले ते मी सांगितले. आपण ते मंत्र्यासह ऐका. त्यावेळी मंत्र्यासह पुरोहित राजाला म्हणाला, आम्ही पुष्कळ विचार करून एक मार्ग शोधून काढला आहे. त्यातून काही अपाय होण्याचा संभव नाही. ऋषभृंग नेहमी वनात राहून आणि तपश्चर्या आणि वेदाभ्यास करतात. त्यांनी स्त्रिया पाहिल्या नाहीत व विषय सुखाची त्यांना माहिती नाही. त्यांना आम्ही मनात खळबळ उडवणाऱ्या मनोवांछित विषयांचे प्रलोभन दाखवून ह्या नगरात घेऊन येऊ. त्याकरिता तयारी करावी. सुंदर अलंकारांनी विभूषित आणि लावण्य संपन्न बायांचा सत्कारपूर्वक जर तेथे पाठवल्या तर त्या नाना प्रकारच्या उपायाने त्यांना मोहित करून ह्या नगरात घेऊन येतील. हे ऐकून रोमपद राजा मंत्र्यांना म्हणाला, ठीक आहे, तुम्ही तसेच करा. नंतर राज्याच्या आज्ञेप्रमाणे मंत्र्यांनी तसे केले. राजाची आज्ञा ऐकून मुख्य बाया स्त्रिया विस्तीर्ण वनात गेल्या. आश्रमापासून थोडे दूर लांबून थांबून त्या ऋषींना भेटण्याचा प्रयत्न करू लागल्या. मुनिकुमार ऋषभृंग फार गंभीर स्वभावाचे होते. ते नेहमी आश्रमातच राहत असत. नेहमी आपल्या पित्यांजवळ राहण्यातच ते संतुष्ट असत. म्हणून ते आश्रमातून बाहेर येत नसत. त्या तपस्वी कुमाराने त्याचा जन्म झाल्यापासून कोणतीही स्त्री पाहिली नव्हती. त्यांना नगरातील व राष्ट्रातील दुसरे प्राणी पाहिले नव्हते. त्यांनी नगरातील राष्ट्रातील दुसरे प्राणी न पाहिल्यामुळे एके दिवस भृंग योगायोगाने ज्या ठिकाणी स्त्रिया थांबल्या होत्या तेथे आले आणि त्यांनी त्या सुंदर स्त्रियांना पाहिले. त्या प्रमदांचा वेश फारच सुंदर होता. त्या मधुर आवाजात गात होत्या. ऋषिकुमार आलेले पाहून त्यांच्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या, ब्राह्मण, आपण कोण आहात? काय करीत आहात? ह्या निर्जन वनात इतके दूर आपण एकटे का फिरत आहात ते आम्हाला सांगा. ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. ऋषभृंगांनी वनात स्त्रिया कधी पाहिल्या नव्हत्या. त्यातल्या त्यात त्या स्त्रिया फारच लावण्य संपन्न होत्या. म्हणून त्यांना पाहून ऋषभृंगाच्या मनात स्नेह उत्पन्न झाला आणि आपली व आपल्या पित्याची माहिती त्यांना सांगावी असे त्यांना वाटले. ते म्हणाले, माझ्या पित्याचे नाव विभांडक आहे.
मी त्यांचा औरस पुत्र आहे. माझे ऋष्यभृंग हे नाव आणि माझी तपश्चर्या सर्व भूमंडळात प्रसिद्ध आहे. येथे जवळच माझा आश्रम आहे. आपण सर्वच दिसण्यात फार सुंदर आहात. आपण माझ्या आश्रमात चला. तेथे मी आपण सर्वांची विधीपूर्वक पूजा करेन. ऋषीपुत्राचे हे म्हणणे ऐकले व त्या सर्व स्त्रियांचा तसाच विचार ठरला. नंतर त्या सर्व स्त्रिया आश्रम पाहण्याकरता तेथे गेल्या. तेथे गेल्यानंतर ऋष्यकुमार ऋषभृंगांनी हे अर्ध्य आहे, हे पाद्य आहे, खाण्याकरता ही कंद आणि फळे आहेत असे म्हणून त्याचे विधिवत पूजन केले. पूजेचा स्वीकार केल्यानंतर त्या सर्व तिथून जाण्याकरता उत्सुक झाल्या. विभांडक ऋषीची त्यांना भीती वाटत होती म्हणून त्यांनी लवकरच तेथून जाण्याचा विचार केला. त्या म्हणाल्या, ब्राह्मण, आमच्याजवळसुद्धा ही उत्तम फळे आहेत. विप्रवर आपण त्याचा स्वीकार करावा. आपले कल्याण असो. ही फळे आपण लवकर खा. असे म्हणून त्या सर्वांनी हर्षभरीत होऊन ऋषभृंगाला आलिंगन दिले आणि त्याला निरनिराळ्या प्रकारचे उत्तम खाद्य पदार्थ आणि अनेक प्रकारची मिठाई दिली. ते पदार्थ खाऊन त्या तेजस्वी ऋषींना वाटले की ही फळेच आहे, कारण नेहमी वनात राहिल्यामुळे त्या पदार्थाचा स्वाद त्यांनी पूर्वी घेतला नव्हता. नंतर ऋषभृंगाचा पिता विभांडक ऋषी ह्यांच्या भीतीने व्रत आणि अनुष्ठान करावयाचे आहे असे निमित्त सांगून त्या स्त्रिया ऋषभृंगाची अनुमती घेऊन तिथून निघून गेल्या. त्या सर्व निघून गेल्यानंतर ऋषभृंगाच्या मनात अस्वस्थता उत्पन्न झाली आणि ते दुःखाने फेऱ्या घालू लागले. त्यानंतर दुसरे दिवशी मनात वारंवार त्याचेच चिंतन करत विभांडक ऋषीचा तो पराक्रमी पुत्र श्रीमान ऋषभृंग, जेथे त्यांनी पूर्वी वस्त्रालंकाराने सजलेल्या सुंदर स्त्रिया पाहिल्या होत्या तेथे गेल्या. विप्र ऋषभृंग येत आहे असे पाहून त्या स्त्रियांना फार आनंद झाला. त्या सर्व त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणाल्या, सौम्या, आज आमच्या आश्रमात या. तेथे जरी नाना प्रकारची कंद फळे आहेत तरी आमच्या आश्रमात त्या सर्वांची विशेष सोय आहे. त्याचे ते आल्हाददायक बोलणे ऐकून ऋषभृंग त्यांच्याबरोबर जाण्याकरता तयार झाले. तेव्हा त्या स्त्रिया त्यांनी अंगदेशात येऊन गेल्या. महात्मा ऋषभृंग ब्राह्मण अंगदेशात येताच इंद्राने सर्व जगाला प्रसन्न करीत पर्जन्याचा वर्षाव केला. पर्जन्यवृष्टी पाहून रोमपाद राजाने तपस्वी ब्राह्मण कुमार आले असावेत असे अनुमान केले. नंतर अत्यंत नम्रतेने राजा ऋषभृंगाला सामोरा गेला व त्यांनी जमिनीवर डोके ठेवून साष्टांग नमस्कार केला. एकाग्र मनाने राजाने ऋषभृंगांना अर्घ्य प्रदान केले व घडलेली हकीकत ऐकवून विभांडक रागावणार नाहीत असे वरदान विप्र शिरोमणीकडून मिळवून घेतले. नंतर ऋषभृंग अंतःपुरात जाऊन रोमपाद राजाने आपली मुलगी शांता हिचा त्यांच्याशी शांत मनाने विधीपूर्वक विवाह करून दिला. असे केल्याने राजाला फार आनंद झाला. अशा रीतीने महातेजस्वी ऋषभृंग मनोवांछित सर्व भोगांचा उपभोग घेत तेथे राहू लागले. धन्यवाद. नमस्कार.